रूप लावताना हा क्षण रूप लावताना हा क्षण पारण पिटत हे पाहुण रूप लावताना हा क्षण पारण पिटत हे पाहुण देव निघाल देवळा तुला बसलं पालखी जाऊन देव निघाल देवळा तुला बसलं पालखी मध्ये जाऊन देव निघाल देवळा तुला बसलं पालखी मध्ये जाऊन देव निघाल देवळा तुला बसलं पालखी मध्ये जाऊन रूप लावताना हा क्षण रूप लावताना हा क्षण पारण पिटत हे पाहुण रूप लावताना हा क्षण पारण पिटत हे पाहुण देव निघाल देवळा तुला बसलं पालखी मध्ये जाऊन 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 या शिमग्याच्या दिसामध्ये होते गावाची पंढरी होते गावाची पंढरी होते गावाची पंढरी गाव शिवाचं घर मंदिर होई प्रसन्न गाव पांढरी होई प्रसन्न गाव पांढरी होई प्रसन्न गाव पांढरी देवा तुझं ये सारं ऋण देवा तुझं ये सारं ऋण असं कमल कसं विसरून देवा तुझं ये सारं असं कमल कसं विसरून देवा निघाल देवळा तुला बसलं पालखी मध्ये जाऊन देवा निघाल देवळा तुला बसलं पालखी मध्ये जाऊन देवा निघाल पालखी मध्ये जाऊन वंदनाई जनावरे हॅलो तुमच्या मनोरंजनासाठी काहीतरी गाणं म्हणा लवकर राजा राणीच्या जोडीला राजा राणीच्या जोडीला सर्वांनी मारीला ओले कुणाचं योगदान ओले कुणाचं योगदान राणीच्या जगाडी लागले अरे हा राजदरबार आहे की धर्मशाळा हा राजदरबार आहे की धर्मशाळा काही असो तुम्ही कोण अरे मी 33 कोटी देवांचा देव इंद्रदेव 33 कोटी हा आणि ही माझी इंद्रपुरी आणि या इंद्रपुरीत हे काय चाललंय हे मला काय माहित नाही तुम्ही राजा असा नाही तर आणि कोण पण असा आमचा राजा आतमध्ये आहे अरे बाहेर तुला फटाका माईक मध्ये बोला राजा निरावत असताना तुला फटाका बाहेर आराम करा अरे गडबड ना तुझं वाटलं माझं पण वाटलं मला आराम करा
फाटाला निघाला काय करतो अरे हराम करा तू राजा बनला तर मला इकडे माझी डोंगराची पैकी गेली राजा बाजा बदलात पण एक मोठा काहीतरी मोठा माणूस आले त्याने माझी पैकी सोडली काय माहिती मी विचारतो नाही कोण आपण आम्ही 33 कोटी देवांचे देव इंद्रदेव आणि हे इंद्रपुरी ह्या राजदरबार आमचा आहे. तुमचा राजदरबार आहे ते काय मला माहित नाही आणि तुम्ही आमच्या सेवक आहात. मला तुमचा राजदरबार का मला माहित नाही पण आमचे राजा कुशाल आतमध्ये बसलेले. अरे इथे एक राजा असताना दुसरा राजा कोण? एक राजा असं दुसरा आता काय सांगायचं तुम्हाला एक राजा असताना दुसरा नाही ते आता सांगतो तुम्हाला कोण असा कोण काय म्हणतो माकडे मला राजा बनायचंय कोण असं म्हणून आहे त्याला राजा बनायचं नाही पण त्याचा मी सेवक आहे माझी एक पद्धत आहे अरे मग मी कोण आहे तू त्याचा सेवक तर मी कोण आता काय सांगायचं मला काय माहित तुम्ही कोणते लागला बऱ्यापर्यंत सुखी राहा पैकी निघाले म्हणतो बऱ्यापर्यंत सुखी राहा बाहेर एक मोठं वादळ आले माईक मध्ये बोला बाहेर मोठं एक मोठं वादळ आले मोठं वादळ आले अरे येऊन जाऊन रुग्णाची सगळे थडकी निघाली माझी बरं असो तुझ्या राजाला सांग बाहेर एक प्रवासी आलेला आहे भेटायचा आहे बाहेर एक प्रवासी आलाय होय आणि ते माझ्या राजाला जाऊन सांगू सांगा राजाला जाऊन सांग आणि तुझ्या राजाला मला भेटायचं आहे राजाला भेटायचंय होय राजाला भेटायचं आहे आता तो कुठल्या अवस्थेत बसला आहे काय मला त्यातलं काय मला माहित नाही पण बघतो जाऊ बोलू ना तुला जाऊन सांग तुला हराम कोण ठीक आहे आपल्या आज्ञा राजे अरे राजा बाहेर एक प्रवासी आलाय अरे हराम करा परवा दिवशी आलेला तू अजून का बाहेर परवा दिवशी आले तू अजून बाहेर हा तो आहे का ठेवला म्हणजे तुमच्या आज्ञेश्वर कसा आतमध्ये पाठवणार तुमची आज्ञा करतो तो काय बोलतोय बाहेर प्रवासी आलाय अरे परवा दिवशी आले तू अजून का बाहेर ठेवला तू असं त्याला सांगू का हा ठीक आहे महाराजांच्या चरणी सेवकाचा आशीर्वाद असो महाराज बघा बोला मी प्रमाण येतो माझे सगळे पैकी निघाले जोरात बरं तुम्ही पण मारताय पण मारतोय आणि तुम्हाला सांगतो तुमचा निरोप मी पोहोचवला हो काय सांगितलं त्याने राजाने माझ्या राजाने असं सांगितलंय अरे माझ्या राजाने असं सांगितलं बाहेर प्रवाशाला तुम्ही त्याला सांगितलं मग तो प्रवासी आलाय तो आतापर्यंत का बाहेर प्रवाशाला परवा दिवशी बोलतो संपलं बरं असो तुझ्या राजाला सांग बाहेर एक अत्यंत गरीब आलेला आहे अत्यंत गरीब आलेला आहे आणि त्याला तुझ्या राजाला भेटायचं आहे असं जाऊन सांग तुझ्या राजाला असं माझ्या राजाचा हो त्या राजाला सांग जशी आपली आज्ञा महाराजांच्या चरणी सेवा करता मी मरेपर्यंत सुखी राहतो पण तू आता निघालास तुझी आता संपली शेवक आहे नीट बोलायचं सांगितलं बरं माझ्या राजाने असं सांगितलंय एक माणसाचं माझ्या राजाने असं सांगितलंय बाहेर एक गरीब आलाय अत्यंत गरीब आहे अत्यंत गरीब त्याला नाव सांग काय सांगू तुझ्या आई बाप्पा तुला गरीब का ही सगळीकडे अवस्था अशीच झाली तुम्हाला खरंच प्रामाणिक सांगतो इकडे गेला की त्याला म्हटलेला तिकडे आला तरी पण त्याला तो म्हटला मेला कर्मात महाराजांच्या चरणी सेवकाचा साष्टांग नमस्कार महाराज आमच्या राजाने असं सांगितलंय काय सांगितलं तुझ्या राजाने आमच्या राजाने असं सांगितलंय काय सांगितलं तुझ्या राजाने माझ्या
कुठल्या तोंडाने सांगू? अरे तोंड असतो दुसरे उभे असतात. नाही कुठल्या तोंडाने सांगू? बोल. त्याने सांगायला गेलो मी बघा. अरे माझ्या राजाने असं सांगितलंय काय सांगितलं? की त्याच्या आई बापाची कधी तुझ्या राजाला पुण्याकडे जाऊन सांग. काय सांगू? बाहेर एक अत्यंत गरीब माणूस आला आहे. त्याला 2 वेळ अन्नाची सोय करावी. 2 वेळा अन्नाची सोय करावी. अत्यंत गरीब आहे. भुकेने व्याकुळ झालेला आहे. तरी तुझ्या राजाला सांग त्याला तुला भेटायचं आहे. बाहेर एक अत्यंत गरीब आला आहे. त्याला जेवणासाठी भुकेसाठी तुम्हाला अत्यंत कळकळीने भेटायचं आहे. त्यामुळे त्यांना लवकर कळकळीने जाऊन सांगा. आशीर्वाद असो. हो महाराज, महाराजांच्या चरणी सेवकाचा साष्टांग. मरेपर्यंत सुखी राहा. आराम करा. काय झालं ते बघे. काय झालंय? काय झालं महाराज बोला. त्यांनी त्या राजांनी असं सांगितलंय की 2 वेळा माझ्या जेवणाची तरी सोय होईल का? होईल आणि तुमची मिळण्याची परवानगी मागतायत. मी नोकरी पाहिजे ना. त्याला नोकरी पाहिजे. नोकरी पाहिजे. हा सांग काय सांगू? त्या राष्ट्राच्या दरबारात हा एक म्हातारी गोळी आहे. हा तिला खराडा कधी येतं काम कर. हा खराडा काम कर. ठरवलं वेळाचं काम कर. सांगून दे ना. सांगून घ्या. महाराजांच्या चरणी सेवकाचा साष्टांग नमस्कार. आशीर्वाद असो. आशीर्वाद वर निदान खाणी सटक द्या. आयुष्यात कधी खाल्लं नाही असं. आयुष्यात असं भटकर कधीच खाल्लं नाही. बोल तुझा महाराज. काय राजा काय बोलला? माझ्या राजाने असं सांगितलंय काय सांगितलं तुझ्या? की राज्यामध्ये एक घोडी आहे. राज्यामध्ये एक घोडी आहे. हा मग त्या घोडीला त्या घोडीला हा काय? त्या घोडीला काय? खाजवायचं काम करायचं. अरे खाजवायचं. घ्यायचा. बरं असो. तुझ्या राजाला सांग. इकडलं खाना असो. त्या राजाला सांग. काय सांगू? त्या घोडीचा खराडा करायला मी तयार आहे. हा पण तुला भेटायची नितांत गरज आहे. हा त्याला भेटायचं आहे म्हणून सांग. ही कशी आपली आज्ञा. आशीर्वाद. माझी खुर्ची मी कुणाला देणार नाही. माझी खुर्ची मी कुणाला देणार नाही. तुझ्या खुर्चीला आग लाव. तुझ्या खुर्चीने जाणार नाही. तुझ्या खुर्चीला आग लाव. हे बघ इकडे काय झालं ते. काय असो माझी खुर्ची मी देणार नाही. हा माझी खुर्ची देणार नाही. महाराज महाराज बोला. राजांनी सांगितले तुम्हाला भेटण्याची परवानगी मागतायत. असला एवढा व्याकुळ झाला. जे पाठवू. हा ते पाठवू. ठीक आहे. लेव पाहिजे असेल ते पाठवू. राजेश ठीक आहे. तुम्हाला आतमध्ये बोलवलंय. बरं जातो. महाराजांच्या चरणी साष्टांग नमस्कार. इथं सरपंच पण पाटील आहे का? ह्याच्या माहिती करायला दाखला काढून ठेवा. हॅलो महाराज मला अत्यंत गरीब आहे. होय होय मी गरीब आहे. हो हो चालेल मला. नोकरी आहे. बरं काय नोकरी आहे? एक म्हातारी गोडी आहे. म्हातारी गोडी आहे. तिला फक्त खराडीचं काम करायचं. तिला खरं द्यायचं काम करायचं. हॅलो कोण? अरे तू अरे मग माणसाने माझ्यासारखं वागा. आराम करा. सांगत होतो तुला. आम्ही
होडी करायला सांगता हरण कोण काय ऐको मी बसून ठेवतो काय मी बसून ठेवतो मग कुणी बसवलं तो बोलला काय बोलला तू माझा बोल हा मी नागरिक समजतो असा बोलला तुला हरण कोण बोला महाराज मी खरं सांगतो मी असं कधी बोलवलं ना तुम्हाला मी कधी असं बोलेल काय कुठे हलकड्याच्या नादाला लागतंय तुमची सोन मूर्खाच्या आबरूज आहे हरण कोण मी बसून ठेवतो मग हा बोलला काय बोलला हा बोलला काय बोलला हो महाराज या सिंहासन याच्यावर मी तोड भरतो जरी मला चुकून जरी पाय लागला तर मी 7 वेळा पाय भरतो 7 वेळा पाया पडतो 7 वेळा पाय भरतो मी बसत होतो हा बोलला बस बोलला पण त्याला कारण झालं महाराज काय झालं कारण तो आमचा आहे नाही आणि पण तो डोकं लागले समजा तर आगे आली समजा जास्त हातावर बसले तर अचानक समजा आपल्या पाणी शत्रू आहेत ना हो आहे आणि तो पायदळ एकाने काय केलं असतं दिला गेला असता बरोबर आणि महाराज बसले असते पडले असते होय होय महाराजांना अपमान असता होय झाला असता तू पाहिलं अरे शबाश 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 होय पहिली पासून विचार का अरे पहिली पासून हो काय तुम्हाला सांगू कुठल्या शाळेत गेला होता तो आम्हाला इंग्रजी शाळेत कुठल्या इंग्रजी शाळेत मुंबई मग इंग्रजी राहिलं बोलून दाखव इंग्रजी वाक्य बोलून दाखव वाक्य होय दिस इज माय गॉड हा दिस इज माय गॉड नाही इंग्लिश दिस इज माय गॉड दिस इज माय गॉड नाचन काय नाचन काय आणि माझ्या दखला त्याच्या मत्स्यप्राम घाल हे कोणतं इंग्लिश अरे कोणती शाळा तुझी इंग्रजी इंग्रजी हो मराठी किती शिकला तू मराठी की नाही कोण तो मराठी शिकला हो मग विचारू मराठी शिकला मग पाचा पाचा किती राष्ट्राचं राज आहे अरे मराठी शिकला तुम्ही प्रश्न विचारायला सोपय सोपय अरे पचा पचा तर मग कोण पैसे दाखव तुका या ठिकाणी रसिकांच्या मनापसंतीतून आणला पारितोषिक सन्माननीय संकेत धोंडीराम कोकरे संकेत धोंडीराम कोकरे यांच्याकडून 201 रुपयाचं पारितोषिक त्याचप्रमाणे संस्थापक कैलासवासी भागवतजी बुवा येडगे यांच्या स्मरणार्थ बाबू गोविंद येडगे उर्फ काका पुन्हा एकदा 100 रुपयाचं पारितोषिक संदीप कृष्णा कदम संदीप कृष्णा कदम पुणे मंडळाचे कार्यकर्ते यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक त्याचप्रमाणे धनंजय भवन कदम यांच्याकडून 201 रुपयाचं पारितोषिक श्री वरदान देवी प्रासादिक नाट्यरूपी भारुडी भजन मंडळ मौजे कुटगिरी येडगेवाडी यांच्याकडून साभार आभार आभार बोला आम्ही थकलेलो आहोत तुम्ही थकलेला होय आमच्या मनोरंजनासाठी रहायचं म्हणून बोलवा म्हणजे ते आणू होय कुठली मराठी कुठली इंग्लिश ती इंग्लिश इंग्लिश लागतं मग का बोलतो कुठले नाही तुम्हाला मनोरंजनासाठी रंबा मिनिटाला बोलवा ते पाहिजे होय होय रंबा मिनिटाला बोलवा का बोलो मी तोपर्यंत आराम करू
काहीतरी मनोरंजनासाठी चांगली गाणी बोला. पसंत येतो हे गाण्याची फरमाईश आलेली आहे की आपल्या वरदान देवचं गाणं म्हणावं. आणि हे गाणं आमच्या भारुडी भजन मंडळाकडून आईच्या चरणाशी सादर. सह्याद्रीच्या कुशीत लपले अहो सह्याद्रीच्या कुशीत लपले गाव माझं कोटगिरी. सह्याद्रीच्या कुशीत लपले गाव माझं कोटगिरी. त्या गावाची मालकीन वरदान देवी अहो त्या गावाची मालकीन वरदान देवी. तिनं ठेवलाय हात शिरी त्या गावाची मालकीन वरदान देवी. तिनं ठेवलाय हात शिरी त्या गावाची वरदान देवी. तिनं ठेवलाय हात शिरी त्या गावाची वरदान देवी. तिनं ठेवलाय हात शिरी. सह्याद्रीच्या कुशीत बसले सह्याद्रीच्या कुशीत बसले गाव माझं कोटगिरी. गाव माझं कोटगिरी. या गावाची मालकीन वरदान देवी. तिनं ठेवलाय हात शिरी या गावाची मालकीन वरदान देवी. तिनं ठेवलाय हात शिरी. आई तत्वाची तू घरी तुला ठेवलाय हात शिरी. आई तत्वाची तू घरी तुला ठेवलाय हात शिरी. आई वागदाई अगमानाई संगे ही राजमान. आई सगळे हुळ सुंदर राहुळ दिसई शोभून छान. आई वागदाई अगमानाई सुंदर देऊळ राहुळ दिसई शोभून छान. देव चवटा रक्षण करता देव चवटा रक्षण करता. पुगलय हो अंतरी आई पुगलय हो अंतरी. ह्या गावाची मालकीन वरदान देवी. तिनं ठेवलाय हात शिरी या गावाची मालकीन वरदान देवी. तिनं ठेवलाय हात शिरी. आई तत्वाची तू घरी तिनं ठेवलाय हात शिरी. आई तत्वाची तू घरी तिनं ठेवलाय हात शिरी. पुढं कदम आणि येडगे बंधू मानकरी गायकवाड. भक्ती ज्योत ही अखंड देवा मन मंदिरी जवळ. तुळशीची रखवाली आई करते सुगंधरी. तुळशीची रखवाली आई करते सुगंधरी. ह्या गावाची मालकीन वरदान देवी. ठेवलाय हात शिरी या गावाची मालकीन वरदान देवी. तिनं ठेवलाय हात शिरी. आई तत्वाची तू घरी तिनं ठेवलाय हात शिरी. आई तत्वाची तू घरी तिनं ठेवलाय हात शिरी. सह्याद्रीच्या कुशीत बसले गाव माझं कोटगिरी. सह्याद्रीच्या कुशीत बसले गाव माझं कोटगिरी. या गावाची मालकीन वरदान देवी. या गावाची मालकीन वरदान देवी. ठेवलाय हात शिरी या गावाची मालकीन वरदान देवी. तिनं ठेवलाय हात शिरी. आई तत्वाची तू घरी तिनं ठेवलाय हात शिरी. आई तत्वाची तू घरी तिनं ठेवलाय हात शिरी. सत्वाची तू खरी तिनं ठेवलाय हात शिरी. वाह वाह वाह. टाळ वाजतात म्हणजे इथे नृत्य असणार नाही. टाळांचा आवाज येतो म्हणजे इथे नरसुंगाला नाच गायन करणाऱ्या बाया इथे नक्कीच असणार. हॅलो हॅलो हाड आहे का नाही. हाड हाड पार म्हणते तुला पहिला तो बाई जरा चांगलं बोला.
अरे मी काय बोललो हरभरा तू तर सांग ना त्याच्यावर झाला काय म्हणजे नाही हॅलो तुकडा नाही पुढचा अंगाला भा सकाळ सकाळ मिली भिकारडे कधी दारात वन्स मोर आहे तिसरी माझी बांगडी काय आणि ती उडी बाई आणि माणसं आमची पुरुषाची आवडत आमची छातीत बोलात लक्षात ठेव बाई सरळ बोल कोणाला नाही मरत बाहेर अरे आम्ही कोण आहे आम्ही इंग्रजी बोलतोय बया द्वारकाला नाही म्हणायचं हा लवकर उघड आत्ता उघडते लगेच उघड लवकर आमचे बोल दार उघडलं या येऊ का येऊ का बोलणं डायरेक्ट अंगावरच येत आहे अंगावर म्हणजे तुम्ही या अहो बाई माणसावर जरा प्रेमाने बोलायचं बाईला प्रेमाने बोलायचं तरच बाईचा आमच्या चालत नाही होय ना? औषध बाई तुम्ही काय करता आमचे नृत्य गाण्याचे कार्यक्रम करतो आम्ही तुम्ही रोज करता हो नेहमी हो तुम्ही नेहमी करता मला दुसरं नाही इथं वाटते माझ्या मारला हा? बाई, मारला आता बाई बघ. मी काय म्हणतो? ए मारू का मी? काय खुळा वेळ आहेस का काय मुलांना हे मरतात मी काय म्हणते काय म्हणता तुम्ही आज इकडं सकाळ सकाळ नर्तकीच्या घरी आलाय हो म्हणजे महाराजांनी तुम्हाला आम्हाला आमंत्रित केलं म्हणायचं हो आमच्या महाराजांना तुम्ही लय आवडता काय सांगताय त्याच्यापेक्षा आवडता होय हो हा सगळा आमचा संच म्हणजे आम्ही एकूण 15-20 जणी आहोत किती 15-20 माझ्या भाऊ पण 50 जण आहे कमी नाही तिकडे आम्ही बाकी आलेले नाही हे फक्त एवढंच आहे मग त्यांना परवडायचं नाही आम्ही हा त्यांना परवडायचं नाही आपलं जमलं का म्हणजे आपलं नक्की काय नाही तर साडीत घालून हानीन नाही आवाज केला तर काय हानी साडीत घालून हानीन चालेल हो अगं बाया म्हटलं मग तुम्ही म्हणून प्रेमाने बोला तुम्ही किती घेता तुम्ही किती घेता बिदागी असं म्हणा पुढं हा बिदागी घेतो तुम्ही किती घेता आम्ही 51,101 किती 51,101 एवढंच घेता मग तुम्ही जास्त द्या जास्त काय तुम्हाला हो आम्ही देऊ तुम्हाला 1 लाख देऊ 1 लाख 1 लाख चला लवकर जाऊया 1 लाख हो चालेल ना हो या लवकर चला आमच्या मार्गाने या चलो ए बाबा कसली खटाला गाडी तुझी पाडलंस आम्हाला मग काय तर अरे बाई तू माझ्या आता पण निघून तुझ्या पाडला पुढं होतो मागून तू तुझ्या पडला तुला लक्षात एक काम करूया बाई आपली गाडी घेऊया हे बघ आम्ही आमच्या गाडी घेतो तू तुझ्या गाड्या घे तुझ्या गाडीवर आम्ही बसलो तू तुझ्या फायद्यावर लोड येईल मी म्हणलं आम्ही आमच्या गाडीवर येतो तुम्ही तुमच्या गाडीवर या जर का आम्ही तुमच्या गाडीवर आलो तर तुमच्या फायद्यावरती लोड येईल आम्ही पुढे लागलो आमचा बंपर मी काय म्हणते काय वेळ जास्त करण्यापेक्षा आपण पटकन निघूयात का महाराजांकडे लगेच आम्हाला पण काय आम्हाला बाई मध्ये जास्त वाद घालणं म्हणते आणि जास्त बोलताना बाय आम्हाला आवडतच नाही चलो, चलो. महाराज तुम्हाला माझा मानाचा मुद्रा महाराज जेव्हा कधी तुम्ही जास्त आनंदी असता आणि जेव्हा कधी तुम्ही जास्त दुःखी असता तेव्हा तुमच्या मनाचा चरवून करण्यासाठी तुम्ही आम्हाला आमंत्रित करता महाराज आज तुमचं तुम्ही दुःखी आहात की आनंदी आहात आज आम्ही थोडे दुःखात आहोत. त्यामुळे आम्हाला मनोरंजन पाहिजे. महाराज
तुम्ही फक्त आसनच राहा. आणि या बहारदार रंगतदार कार्यक्रमात पुन्हा एकदा पारितोषिक आलेलं आहे. या गावचे सन्माननीय संतोषजी कदम, सुभाषजी कदम, सदानंदजी कदम आणि धनंजय भवन कदम या चारी बंधूंकडून या पूर्ण कार्यक्रमासाठी 1001 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. श्री
प्रसादिक नाट्यरूपी भारतीय भजन मंडळ भाऊचे कुटगिरी येडगेवाडी तर्फे आभार आभार आभार. आणि त्याचप्रमाणे पुन्हा एकदा बाबू गोविंद येडगे उर्फ काका यांच्याकडून 100 रुपयाचा पारितोषिक आणि आमचे पुण्याचे दीपक शेख येडगे यांच्याकडून पुन्हा एकदा 100 रुपयाचा पारितोषिक. तुमचं पुन्हा एकदा श्री वरदान देवी प्रसादिक नाट्यरूपी भारतीय भजन मंडळ मौजे कुटगिरी येडगेवाडी तर्फे आभार आभार आभार. हा धुंद होऊ दे मला, धुंद होऊ दे मला या यमुना तिरी, वाजव रे काना वाजव तुझी बासरी, 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 वाजव रे काना वाजव तुझी बासरी. धुंद होऊ दे मला या यमुना तिरी, धुंद होऊ दे मला या यमुना तिरी, वाजव रे काना वाजव तुझी बासरी, 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 वाजव रे काना वाजव तुझी बासरी. वाजव रे काना वाजव तुझी बासरी, 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 वाजव रे काना वाजव तुझी बासरी. वाजव रे काना वाजव तुझी बासरी, वाजव रे काना वाजव तुझी बासरी, वाजव रे काना
मनोरंजन झालेलं आहे. बाबा विका यांना त्यांचे योग्य ते मानधन देऊन त्यांना तुम्ही परत पाठवावे. मग तसं बघू आज. कळंबाच्या झाडावरी बसलाय श्रीहरी नेमत्याने धरिला. कळंबाच्या झाडावरी बसलाय श्रीहरी नेमत्याने धरिला. या नंदाच्या पोरण या गोकुळच्या तोरण माट माझा गे पोरीला. या नंदाच्या पोरण माट माझा गे पोरीला. या गोकुळच्या तोरण माट माझा गे पोरीला. या नंदाच्या पोरण माट माझा गे पोरीला. या नंदाच्या झाडावरी बसलाय श्रीहरी नेमत्याने धरिला. झाडावरी बसलाय श्रीहरी नेमत्याने धरिला. या नंदाच्या पोरण या गोकुळच्या चोरण माट माझा गे पोरीला. या नंदाच्या पोरण माट माझा गे पोरीला. या गोकुळच्या चोरण माट माझा गे पोरीला. नंदाच्या पोरण माट माझा गे पोरीला. या गोकुळच्या चोरण माट माझा गे पोरीला. गौरणी साऱ्या निघून गेल्या. गौरणी साऱ्या निघून गेल्या. त्या कशा काना तुला ना दिसल्या. त्या कशा काना तुला ना दिसल्या. मी तर भारी राधा मुरारी. मी तर भारी राधा मुरारी. काठेरी कोमला कन्हैया रे. काठेरी कोमला या नंदाच्या पोरण या गोकुळच्या तोरण माट माझा गे पोरीला. या नंदाच्या पोरण माट माझा गे पोरीला. या गोकुळच्या तोरण माट माझा गे पोरीला. या नंदाच्या पोरण माट माझा गे पोरीला. या नंदाच्या पोरण माट माझा गे पोरीला. माल माझा सारा गेला वाया. माल माझा सारा गेला वाया. भिजली माझी गोरी काया. भिजली माझी गोरी काया. थोडी काळी माझी गिरधारी. थोडी काळी माझी गिरधारी. सांगेला यशोदेला कन्हैया रे. सांगेला यशोदेला. या नंदाच्या पोरण या गोकुळच्या तोरण माट माझा गे पोरीला. या गोकुळच्या तोरण माट माझा गे पोरीला. या नंदाच्या पोरण माट माझा गे पोरीला. या नंदाच्या पोरण माट माझा गे पोरीला. या गोकुळच्या तोरण माट माझा गे पोरीला. या नंदाच्या पोरण माट माझा गे पोरीला. या ठिकाणी रसिकांमधून फरमाईश आलेली आहे की आमच्या द्वारपाल यांनी जे गाणं घेतलं राजा राणीच्या जोडीला ते एक अंतरासकट घ्यावं अशी फरमाईश आहे. त्या फरमाईशच्या अधीन राहून या ठिकाणी गाणं सादर होतंय. राजा राणीच्या जोडीला 7 मजली माडीला. राजा राणीच्या जोडीला 7 मजली माडीला. आहे कुणाचं योगदान. आहे कुणाचं योगदान. लाल दिव्याच्या गाडीला. आहे कुणाचं योगदान. लाल दिव्याच्या गाडीला. आहे कुणाचं योगदान. लाल दिव्याच्या गाडीला. आहे कुणाचं योगदान. लाल दिव्याच्या गाडीला.
आहे कुणाचं योगदान आहे कुणाचं योगदान लाल दिव्याच्या लाली 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 झालेला आहे अम्मा बेटांना योग्य वाद्य घेऊन परत पाठवा चला चला हा सर्व देवाधिकांना हात बोलून घ्या या जगात स्नेह उल्लेख करायचा आहे स्नेहाचा कार्यक्रम आहे सगळ्यांना बोलवते जय महाराज आपल्या आज्ञा सन्माननीय माननीय कृष्णबाबू येडगे यांच्याकडून या संपूर्ण कार्यक्रमासाठी 301 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे श्री वर्धनजी प्रासादिक नाट्यरती भारतीय वचनकार भाऊजय कुलकर्णी यांच्याकडे यांच्याकडून आभार 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 शंकर भगवान सुद्धा आले देवांनो कृपया असं नसतं वाऱ्या संगे नावानी मधोमधी सुताच्या वाऱ्या संगे नावानी मधोमधी रूप तुझे मनोहर देव मला 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 रूप तुझे मनोहर देव मला
सप्तपाताळ गमन करणारे नारद मुनी या नावाने या देहाला ओळखलं जातं. राजा देवेंद्र नारद मुनी या आज आपण या इंद्रनगरीत कसे गेले? आम्हाला कुणाच्या निरोपाची कुणाच्या बोलवण्याची गरज नसते. 3 तास सप्तपाताळ गमन करीत असतात. आमच्या जर शेंडीला खाज उचली तर स्वर्गात काहीतरी गडबड आहे. आमच्या नाभिस्थानी काहीतरी खाज उठली तर मृत्यू लोकात गडबड आहे. आमच्या तळपायाला खाज सुटली तर पाताळ लोकात काहीतरी गडबड आहे. असे देवाचे वरदान आहे ना नारद मुनी. तर आपल्या या 3 तास सप्तपाताळाच्या भ्रमंतीमध्ये आपल्याला काय अनुभव आले? राजा देवेंद्र, बोला नारद मुनी, बोला. सांगावं की न सांगावं? नारद मुनी, असे काय घडले आहे? काही ना काही शंका, काही ना काही गोष्टी असते तेव्हाच आमचं येणं होतं तुमच्याकडे. बोला नारद मुनी, काय झाले? ठीक आहे राजा देवेंद्र, आम्ही आत्ताच आलो आहे. आम्हाला त्या हरिनाम, आम्ही गोविंदाचे बळकंदिनी, आम्हा हरीचे नाम, गोविंदाचे पवाडे, हेच आम्ही करणे काम, बीज वाढवावे नाम, हेच आमचा धंदा. तेव्हा देवेंद्र, बोला नारद मुनी, बोला. बसा तुम्ही, सांगतो आम्ही तुम्हाला. या नारद. गोड गोड नाम मुखी वाणी, गोड गोड नाम मुखी वाणी, फिरतो मिठी भुवनी, गोड गोड नाम मुखी वाणी, फिरतो मिठी भुवनी. गोडवा सुरवा उमले नवा वाटे मनी गोडवा 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 गोड गोड नामा कुंजवाणी, फिरतो मिठी भुवनी, गोड गोड नामा कुंजवाणी, फिरतो मिठी भुवनी. नारायण नारायण नारायण. राजा देवेंद्र, आपण सांगावे. खरोखर 3 तास सप्तपाताळ गमन करीत असताना बोला. त्या मृत्यू लोकांमध्ये दुर्गमासूर नावाचा असुर हा राजा त्या ब्रह्मदेवाची खूप मोठी तपश्चर्या करत आहे. बोला. तेव्हा काय झालं तेव्हा? तो एवढी घोर तपश्चर्या करत आहे की आमच्या मनात शंका येते काय सांगाय? की तुमच्या राजगादीला धोका निर्माण होतो. नारद मुनी, बोला राजा नारद देवेंद्र. मुनी, आम्ही 33 कोटी देवांचे देव इंद्रदेव, या अनभिषिक्त इंद्रनगरीचे सम्राट, अनभिषिक्त सम्राट आम्ही, आणि हे आमच्या राजगादीला धोका नाही. नारद मुनी, हे कदापि शक्य नाही. हे कसे शक्य आहे? राजा देवेंद्र, बोला नारद मुनी. देवांनी ब्रह्म विष्णू महेश या देवांनी आशीर्वाद द्यावे आणि असुर माजावे हे काही नवीन नाही. नाही 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 नारद मुनी, नाही. हे शक्य होणे नाही. आमच्या राजगादीला धोका कदापि नाही असं आम्हाला वाटतं राजा देवेंद्र. बाकी तो वरचाच सांगतो नारायण नारायण. त्याच्यासाठी नाम घोष उच्चारण्यासाठी संतांची संगत करावी लागते. संत संगतीचे काय सांगू सुख. संत संगतीचे
काय सांगू सुख संगतीचे काय सांगू सुख संत संगतीचे काय सांगू सुख संत संगतीचे काय सांगू सुख आपला पारिके नाही देते आपला पारिके नाही देते साधू थोर झाला 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 कलियुगे साधू थोर झाला कलियुगे साधू थोर झाला 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 लोकी तोती सर्वाभूती समा लोकी तोती सर्वाभूती समा शरीरता भ्रमणे लोकदा शरीरता भ्रमणे लोकदा साधू थोर झाला 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 साधू कामाने गाय साध एक सार कामाने गाय तुम एक सार शरीराचा भ्रमणे लोकदा शरीराचा भ्रमणे लोकदा साधू थोर झाला 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 नारायण 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 धन्यवाद 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 अजूनपर्यंतच्या या रंगतदार बहरदार कार्यक्रमामध्ये आणि या कार्यक्रमासाठी आपले कृष्णा प्रकाश गुलाबते गावणे उदय आपले मंत्री महोदय उदयजी सामंत यांचे प्रसिद्धी प्रमुख यांच्याकडून या कार्यक्रमासाठी 501 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे। त्याचप्रमाणे बाबू कोंडिवा येडगे सन्माननीय बाबू कोंडिवा येडगे ऑन द रोड पुणे यांच्याकडून 200 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे। श्री वर्धा देवी प्रासादिक नाट्यरूपी भारुडी भजन मंडळ मौजे कुटगिरी येडगेवाडी यांच्याकडून आभार आभार आभार। या नावाने ओळखलं जातं। पाहतो या इंद्रदेवाची इंद्रपुरी काबीज करायची आहे। माईकला आवाज द्या माईकला। देवाची आराधना करतो आणि त्या ब्रह्मदेवाला
आमच्या या संकटाला भरवून घेतो आणि वर मागून घेतो त्यांच्याकडून. काही देखील इथे राहणार नाही. आमचाच राज्य चालतं या ठिकाणी. पाहतो पाहतो का इंद्रदेवाचा समाचार. चार वाणी 184 जुनी. ह्या सृष्टीची उत्पत्ती ह्या ब्रह्मदेवाने करावी. ह्या सृष्टीचे पालन पोषण ह्या विष्णू देवाने करावे. ह्या सृष्टीचा सहार शंकर भगवंताने करावे. आमच्या तिन्ही देवांच्या घडामोडी चालूच असतात. खरोखर दुर्गामासुरा, तुझ्या घोर तपश्चर्यांनी मी प्रसन्न झालो आहे. तुझे कठोर तपश्चर्या अशी कधी मी पाहिली नाही. बोल दुर्गामासुरा, तुला माझ्याकडून कोणत्या वचन आहे? ब्रह्मदेवा म्हणजे हकेल आमचा तुम्ही धावून आलात. ब्रह्मदेवा बोला दुर्गामासुरा. माझी एकच इच्छा आहे. बोला. या पृथ्वी तलावर ज्ञान, संपत्ती आणि ऐश्वर ह्या कोणाकडे असेल ते सर्व माझं झालं पाहिजे. ठीक आहे दुर्गामासुरा, तथास्तु तथास्तु तथास्तु. कॉलर कॉलर इंद्रदेवाचा समाचार. इंद्रदेवा पळून पळून कुठे पळणार आहेस? पाहतो या नगरीवरती आमचंच राज्य चालतं. आम्ही ज्या ज्या ठिकाणी जातो त्या त्या ठिकाणी माती देखील ठेवत नाही. आणि इंद्रदेवा तुम्ही कुठे पळून जाणार? तुमची शेवटी माझ्याची गाठ असणार आहे. याद राखा इंद्रदेवा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेव महेश्वरा. गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगव्यापका जनार्दना आनंद घना. देवाधिदेवा कृपाळु बाजी केशवा महानंदा महानुभवा सदाशिवा सदरूपा. चक्रधरा विश्वंभरा गरुडध्वजा करुणाकरा. सहस्त्रकरा सहस्त्रफला शिरसागरा शेषशयना. कमलनयना कमलापते कामिनी मोहन वदन मूर्ते. भवतारका धरिताक्षिते वामन मूर्ते त्रिविक्रमा. अगाये सगुणा निर्गुणा जगज्जनिता जगज्जीवना. वसुदेव देवकी नंदना बाळरांगणा बाळकृष्णा. तुकाला लोटांगणी मजठाव
जाबाजी चरणी हित करीत से विनवनी भवबंधनी सोडवावे सकळ देवाधिदेवा कृपाळु बाजी केशवा महानंदा महानुभवा सदाशिवा सदरूपा सदाशिवा सदरूपा कोण? विष्णुदेवा, या इंद्रपुरीवर तुम्ही काय म्हणून येणं केलं? सप्त पाताळगिरी आम्ही फिरत असतो. विष्णुदेवा, बोला विष्णुदेवा. बोला. इंद्रपुरीवर तुम्हाला विचार काय म्हणून येणं केलं? आमच्या इंद्रदेवीवर हे फिरणं असतं. तुम्हाला ठाऊक नाही, या इंद्रपुरीवर मी राज्य मिळण्यासाठी या ठिकाणी हजर झालो आहे आणि तुम्ही या नगरीवर कोणी पाठवलं तुम्हाला? दुर्गामासुरा, जास्त उन्मात्त होऊ नको. या इंद्रपुरीवर तुझे कदापि राज्य चालणार नाही. विष्णुदेवा, बोला. तुम्हाला ठाऊक नाही, या दैत्यांचा जर समाचार घ्यायचा असेल आणि हिंमत बघायची असेल तर तुम्हाला युद्ध येतं का? बोला बोला. युद्धात तयार. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अच्छा नाम युगे. काय बोबडे बोलत आहात? तुम्हाला ठाऊक नाही, एवढी हिंमत असेल, धमेंड असेल तर होऊ द्या 2-2 हात. विष्णुदेवा, आमचे दूत कुठे गेले? त्यांना बोलवून घेतो. चंडा आणि मुंडा, अरे कुठे आहात? बराच वेळ झाला तुमची शोधाशोध किती, कुठे गेला असाल तर लवकर या. तुमच्याशी लढाई करण्यासाठी माझे दूत देखील हजर आहेत. चंडा, हे मुंडा, शांत राहा, शांत राहा, शांत राहा. विष्णुदेवा, युद्धास तयार.
पाहायलाच का विष्णुदेवा, मी आधीच तुम्हाला सांगितलं होतं एकालाही सोडणार नाही. या मासूरताई त्या नादी लागू नका. या ठिकाणी कोणालाही सुट्टी मिळणार नाही, लक्षात ठेवा. शंभो कैलासीचा राजा तया दंडवत माझा. शंभो कैलासीचा राजा तया दंडवत माझा. शंभो कैलासीचा राजा तया दंडवत माझा. शंभो कैलासीचा राजा वाचे वदता शिवनाम तयान पादे शोध काम. वाचे वदता शिवनाम तयान पादे शोध काम. शंभो कैलासीचा राजा तया दंडवत माझा. तया दंडवत माझा. तया दंडवत माझा. डम 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 डमरू आला. डम डमरू आला. डम 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 डमरू आला. डम 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 डमरू आला. पार्वतीपती कैलासवाला. पार्वतीपती कैलासवाला. पार्वतीपती कैलासवाला. शरणाला तुला दर्शन देवा. शरणाला तुला दर्शन देवा. खरोखर सृष्टीची उत्पत्ती करावी ब्रह्मदेवाने, सृष्टीचे पालन पोषण करावे विष्णुदेवाने, सृष्टीचा सहाय करावा भोलेनाथ शंकराने. अशाच आमच्या तिन्ही देवांच्या घडामोडी सतत चालूच असतात.
माझ्याची रात आहे. कोण? शंकर भोलेनाथ. होय. कसे काय तुम्ही या ठिकाणी हजर? दुर्गा मासुरा. शंकर भोलेनाथा, तुमच्या सौगड्यांना विचारा, या ठिकाणी फक्त दुर्गा मासुर घरात राज्याचा आणि तुम्ही कोणाच्या हाताने या ठिकाणी प्रवेश करा? तुम्हाला ठाऊक नाही या ठिकाणी कोण हजर असेल, कोणी जर प्रवेश केला तर त्यांचा या ठिकाणावरून पडताबोळी थोडी केली जाते. या दुर्गा मासुर त्याच्या नादी लागू नका. आणि पावली परत निघा. नाही, कदापि शक्य होणार नाही. काय बोलत आहेस? एवढी घमेंड, एवढी जर तुझ्यामध्ये घमेंड असेल तर होईल दास तयार. तुझा मासुरा, खरोखर एवढी घमेंड काही कामाची नाही. शंकर भोलेनाथा, तुमचा हा अवतार पाहून तुमच्याशी युद्ध करणं म्हणजे फार दुःख वाटतं. परंतु एवढी जर घमेंड असेल, तुम्हाला जर तसं वाटत असेल भाई दास तयार. एवढी जर तुझ्यात घमेंडी असेल तर हो विधास तयार. चला तर बहू. माईक द्या त्यांना. माईक हो, माईक द्या ना तुमच्या हातामधला. जाता माईक द्या. हॅलो हॅलो. शंकर भोलेनाथा, पाहिले का आमची घमेंड? तुम्हाला तर पहिलेच सांगितलं होतं या ठिकाणाहून चालते. हा, या ठिकाणी कोणाचं काही चालत नाही. नाही ऐकलं तुम्ही? येतच तर पाहू त्या इंद्रदेवाचा समाचार. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. अजून परताच्या रंगतदार कार्यक्रमासाठी कोटगिरी गावची माहेरवाशी, कोटगिरी गावची माहेरवाशी कैलासवासी भागुबाई रोगू गुलाबते, कैलासवासी भागुबाई रोगू गुलाबते यांच्या स्मरणार्थ बारको रोगू गुलाबते, बारको कोण? आणि तुम्ही या ठिकाणी कोण आहात? तुम्ही कोण? म्हणजे मलाच विचारतो तू कोण? मी कोण? तू कोण? तुझ्या थोडा बोल नाही का वाचा? तू कोण? म्हणे तू कोण? तुला
कोण? मला सगळं माहित आहे. तुला झाला तो आता थांबताम बाल्या कोटी पांडवताय. अरे थांबताम बाल्या कोटी पांडवताय. ह्या साईडला आहे. ह्या साईडला ये. तुला माझी ओळख करून पाहिजे. तुझी ओळख मला काय का माहिती तुला आहे. तुला आम्ही आधीच सांगितलेलं आहे. काय सांगितलं? या इंद्रपूरवर फक्त आमचंच राज्य चालतं. कोणत्या इंद्र अरे बरोबर मासूर नाही त्या नावाने ओळखलं जाते या देहाला. म्हणजे इंद्रपुरीवर तुझं राजा चालतं. अरे इंद्रपुरी का या इंद्रपुरीला दूर देखील दिलं नाही. तू जाऊन सांग तुझ्या राजाला कोण आला रे? या ठिकाणी एक अतिरेकी आलाय. दरबार जाऊन सांग तुझ्या राजाला. काय सांगू? या ठिकाणी सिंगापूर गेला आता कापटा कुठे? वर्ग मासूर राज्य आलेला आहे. जाऊन सांग. काय सांगू? अरे शिमगा गेला. अरे कापड आला कशावर? म्हणजे तुला चांगलं सांगून देखील कळत नाही. कुणाला? मला पण तुला कळत नाही. अरे तेथेच कोणी त्याच्यावर तू स्वारी करतो. अरे देवाचा देव तेथेच कोणी त्याच्यावर तू स्वारी. अरे तू काय करतोस काय? अरे सुरा एवढा उन्मत्त झाला. तुला ब्रह्मदेवाच्या वराने आशीर्वाद दिला आणि एवढा उन्मत्त झाला. तुझा तर संपलं मग. दरबार तू जाऊन सांग फक्त तुझ्या राजाला निमंत्रित कर. या ठिकाणी दुर्गा मासूर राज्य आले आहे. हे दुर्गामासूर, आम्ही 33 कोटी देवाचे देव इंद्रदेव इथे सर्व आमच्या हक्कानुसार चालतात. आणि या इंद्रपुरीवरती आमच्याशिवाय दुसरा कोण हुकूमत गाजवणार? असेल तर हो. तुला माहित नाही इंद्रपुरी तुझ्या आहे असं एवढंच तुझ्या डोक्यात आहे. पण तुला ठाऊक नाही हा दुर्गा मासूर नाही तर ज्या ज्या ठिकाणी जातो त्या ठिकाणची माती देखील ठेवत नाही. अरे दुर्गामासूर, म्हणजे जिथे जीत है म्हणजे हरे हार. हार गया जो फिलहाल है उन पर है धिक्कार, उन पर है धिक्कार. इंद्रदेवा किती रेडा मातला जरी तो पर्वताची घेई का टकरा. अरे हा पंचनाची सर येईल का तुला रान? इंद्रदेवा एवढी मोठी घमेंड. पुढचा विचार कर, मागचा पुढचा विचार कर. इंद्रपुरी सर्व विचारांनी बोलत आहे. दरबार हे हलतंय पहिलंच. मागे सोडून जरा बोला. इंद्रपुरी माझ्या स्वाधीन करावी तुम्ही. सदा सदी इंद्रपुरी मिळणार नाही. इंद्रदेवा ह्या ठिकाणी जर तुम्हाला बऱ्या बोलाने निघायचं असेल, इंद्रपुरी सोडून जर जीव वाचवायचा असेल, नक्की सांगा तुम्हाला जीव पाहिजे की इंद्रपुरीच पाहिजे? आम्ही सर्वात मोठे ऋषी कश्यप यांच्या पुत्र आहोत. सदासदी आम्ही हार मानले नाही. होय दास तयार. काय बोबडे बोलत आहात इंद्रदेवा? एवढी जर का घमेंड असेल तर होय दास तयार. होय दास तयार.
इंद्रदेवा, तुला आधीच सांगितलं होतं या दुर्गण सुराच्या नादी लागू नको. पाहिलाच या दुर्गण सुरू जायच्या आता केवढा समाचार आहे. येतोच तर बाहो. अरे दुर्गा मासुरा, माझ्याकडून ब्रह्मदेवाकडून वर घेऊन तू फार मोठा उन्मत्त झाला आहेस आणि सगळ्या देवांचा पराभूत केला आहेस. आमचा खाता आणि आमच्या फिरता गुरुची विद्या गुरु फिरता हे कदाचित शक्य नाही. काय म्हणता? आता असेल तर हो इथंच तयार. सगळे पळून गेले. इंद्र देवदर्शी पळाला. पळता मोही थोडी गेली. आता ब्रह्मदेवा, बोला दुर्गा तुम्ही मासुरा. एकटेच राहिलात. काय करणार तुम्ही? हा, तुमच्या जर सामर्थ्य असेल तर हो इथंच तयार. ब्रह्मदेवा, जा बऱ्या बोलाने आल्या पावली पाठी जा. शक्य जाणार नाही. काय बोलावं? हा वेश, अंगात देखील कपडा सरळ नाही आणि आपण कोणाचे लढावे? केवढी घमेंड! ब्रह्मदेवा, तुला जर का पाहायचं असेल आमचा वर घेऊन तुम्हाला गंभीर आले आहे. ये तुझा मासुरा. ब्रह्मदेवा, होईतच तयार. होईतच तयार. घमेंड किती आहे? ब्रह्मदेवा, उतरला का तुमच्या देवांचा आणि त्या इंद्रदेवाचा माज? पाहतो या इंद्रपुरीवर कोण आता इंद्रपुरी सांभाळतो? आमचा तर राज्य या ठिकाणी आहे. येतोच तर पाहो. देवांनो, त्या दुर्गमासुराचे सामर्थ्य वाढलेले आहे. त्याने हा उन्माद वाढवलेला आहे. हे असेच जर चालू राहिले तर सर्व पृथ्वीतलाचा नाश होऊ शकतो. त्यामुळे यातून काही कल्पना निघते, यातून काही युक्ती निघते. काय आपण ते बघावं असा आमचा विचार आहे. नारायण नारायण, इंद्रदेवाच्या दरबारी आली नारदाची स्वारी. इंद्रदेवाच्या दरबारी आली नारदाची स्वारी. नाम बुझे वारी, मी गातो मधुर सुरानी गाणी. मी गातो मधुर सुरानी गाणी. मी गातो मधुर सुरानी गाणी. देवाचा
नारायण नारायण. तुम्ही दुर्गमासूर उन्मत्त झालेला आहे. बोला बोला इंद्रदेवा. या पृथ्वीतलावर या त्रिलोकात जर आपल्याला राहायचं असेल तर त्याचा वध करण्यासाठी इंद्रदेवा युक्ती काढली पाहिजे. इंद्रदेवा आम्ही तुम्हाला अगोदरच सांगितलं होतं. बोला बोला अरे तुम्ही बोला की शंकासूर मातला आहे. हो नारद दुर्गमासूर मातला आहे आणि तो एक ना एक दिवस तुम्हा सर्व देवांना पराभूत करणार. तेव्हा तुम्ही हुशारीत राहा. ते ऐकलं नाही तुम्ही. नारद मुनी आपली भविष्यवाणी खरी ठरली, परंतु आता काय करायचंय याचाही उपाय सांगा. प्रत्येक प्रश्नाला उत्तर असतं देवेंद्रा. बोला बोला नारद मुनी काय उत्तर आहे. तेव्हा दुर्गमासूर हा खूप मातला आहे. तो असा ऐकणार नाही. त्यांनी सर्व देवांचा पराभव करील, सर्व देवांवर राज्य करील होय असे वरदान ब्रह्मदेवाने त्यांना दिलेलं आहे. होय नारद मुनी. पण त्यामध्ये बोला नारद मुनी काय त्यामध्ये. देवींना पराभूत करील असं वरदान नाही मागितलं त्यांनी. अरे वा नारद मुनी वा. काय उपाय शोधलात आपण. एक अपवाद तेव्हा आपण याच्यातून सुटका व्हायची करायची असेल तर देवी शांतवरी देवी अर्थात दुर्गा मातेची आराधना करा. तुम्ही याच्यातून सुटका होईल. नारायण नारायण. ओम दुर्गमाते नमः. ओम दुर्गमाते नमः. ओम दुर्गमाते नमः. हे दुर्गमाते, त्रिलोकातील आम्ही सर्व देव आज आपली आराधना करीत आहोत. ब्रह्मदेवांनी दिलेल्या वरदानामुळे दुर्गमासूर उन्मत्त झालेला आहे. त्यातून आमची सर्वांची सुटका करण्यासाठी आम्ही आपली आराधना केली आहे. तर आपण त्यातून काहीतरी युक्ती सांगावी एवढीच आमची इच्छा. मला त्याचा उन्माद सगळा कधीच कळला होता, परंतु मी योग्य वेळेची वाट बघत होते. बरोबर आहे देवाते. तुम्ही सर्व देवलोक आणि तुम्ही अगदी निश्चित राहा. त्याचं काय करायचं आणि काय नाही करायचं ते मी बघून घेते. धन्यवाद दुर्गमाते. ओम दुर्गमाते. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आतापर्यंत झालेल्या कार्यक्रमासाठी पाहिलत ना मंडळी, या ठिकाणी दुर्गमासूर दैत्याचा केवढा मोठा हावभाव आहे, केवढा मोठा दरारा आहे. इंद्रदेवा, तुझा सैनिक, तुझे सवंगडी ब्रह्म विष्णू महेश या सर्वांना या ठिकाणून सळोपळ करून टाकलेला आहे. अरे जाऊन जाऊन कोठे जाणार. इंद्रपुरी आजपासून या दुर्गमासूर दैत्याचे असेल. यापूर्वीही देखील तुम्हाला सांगितलं होतं, थांबू नका, शेवटी माझ्याच गाठ होईल. आम्ही आपलाच खरं करतोय. ज्या ज्या ठिकाणी गेलो त्या त्या ठिकाणी आम्ही कधी पराभव करून घेतला नाही. आणि तुम्हाला सांगून देखील तुम्ही ऐकलं नाही. बस आजपासून इंद्रपुरीवर आमचाच राज्य राहील.
आता तुम्ही कोण? माझी ओळख तर तुला मी करून देईनच, पण तू आता जे हसतोयस ना ते तू शेवटचा हसतोयस म्हणलं, कारण परत रडणं आणि तुझा काळ अगदी जवळ नाही म्हणलं. तुला ठाऊक नाही 33 कोटी देवांना सोडून ती पळत. अरे तू किती उन्माद घातलाय हे मला नाही करणार तर कुणाला करणार? म्हणजे तुम्ही कोण आहात? मी साक्षात दुर्गा देवी. दुर्गा देवी म्हणजे अधिमाया शक्ती का? अगदी बरोबर बोललास. अधिमाया शक्ती ही जेवढी पण रूप आहेत, वाचाई असेल, नवलाई असेल, वरदान देवी देखील असेल, ही सर्व अधिमाया शक्तीची रूपच आहे. अरे एवढी हुशारकी मारतोस, एवढ्या बुद्धिमत्तेचं बोलतोस आणि तुझी अक्कल कुठं ठाण ठेवलीस का रे? दुर्गा माता आल्या पावली परत निघा. या ठिकाणी कोणाचंही काय चालू दिलेलं नाही. अरे माघार पुण्याला घ्यावी लागणार आहे हे तुला आता थोड्या क्षणी कळेलच. दुर्गा माता आल्या पावली परत जा. तेव्हा शेवटी माझ्याशी गाठ होईल तुमची. अरे त्या स्त्री तत्वाशी युद्ध करायला तू काय घाबरतोस की काय म्हणलं? देव दानव कोणीही देखील आले तरी त्या कोणाचंही चालू दिलेलं नाही. अरे सगळी पृथ्वी तलाव एका ठिकाणी, सर्व दैव लोक एका ठिकाणी आणि ही आदिशक्ती एका ठिकाणी. दुर्गा माता आमचं नाव ऐकून देखील सामने वाले को बुखार आता है. अरे सामने वालों को बुखार आता होगा, लेकिन अच्छे लोगों का बुखार मैंने अच्छा किया है. म्हणजे तुला देखील घमेंड चढलेला आहे. अरे याला घमंड नाही म्हणत, याला स्वतःचा असलेला एक अभिमान म्हणला जातो. आणि तू जे बाळगतोय तुझ्या डोक्यावरती त्याला म्हणलं जातं घमंड, अहंकार. आणि तुझा अहंकार दूर करण्यासाठी मी आज इथं आले म्हणलं. डोळ्यामध्ये तोंड सांभाळून बोल. अरे कुणाला तोंड मला सांगतोस? जास्त बोलायच्या अगोदर चल तयार हो. दुर्गा माते आधी माया शक्ती असेल तू, पण तुला जर तुझा जीव प्यारे असेल तर आल्या पावली परत निघा. अरे मी सगळ्यात जन्म देती आई म्हणलं, ह्या पृथ्वी तलाची माई म्हटलं. त्याच्यामुळं तुझ्यासारखे हजार दैत्य जरी आले तरी त्यांना मी एकटीच बाद झाले. म्हणजे तुला देखील मोठी खमेंड आहे. युद्ध करायचं का? युद्धात तयार हो. पुराण काळापासून आणि आधुनिक युगाचे खेळ तोच नियम लागू होतो. असत्यावर सत्याचा विजय, असत्यावर सत्याचा विजय. बरोबर. दुर्गा माते आधी माया शक्ती, दुर्गा माते दुर्गा देवी, वरदान देवीचं तो रूप असेल. आज माझ्या ध्यानात आलं या पृथ्वी तलावर
कित्येक दिवस आमचं राज्य होतं आणि ते तुझ्या शक्तीने संपुष्टात आणलंस. आता आम्हाला कळलं की आमच्यासारख्या माजुरांचा माज आई तोच वरदान देवी, माते तोच वरदान देवी, तोच आदिमाया शक्ती आणि त्या आदिमाया शक्तीच्या रूपात या दैत्यांचा नाश करण्यासाठी तुझ्या आदिमाया शक्तीच्या रूपामध्ये प्रगट होऊन त्या दुर्गा मातेला आमचं जिना हराम करून टाकायला लावलास. तेव्हा मला एकच सांगावंसं वाटतं, या पंचक्रोशीत बालकांना तुझ्या सुखी ठेव. या ठिकाणी आमच्या सारखे माजुरडे कितीतरी उन्मत्त होतील, कोणाचं देखील काही चालून देऊ नको. आणि या सर्वांच्यावर तुझं लक्ष असू दे एवढीच अपेक्षा आई माते बोलतो. तलपलय गाव माझं कुटगिरी, सह्याद्रीच्या कुशीत बसलंय गाव माझं कुटगिरी. त्या गावाची मालकीन वरदान देवी, त्या गावाची मालकीन वरदान देवी, तिनं ठेवलाय हात श्री. त्या गावाची मालकीन वरदान देवी, तिनं ठेवलाय हात श्री. त्या गावाची मालकीन वरदान देवी, तिनं ठेवलाय हात श्री. आई तत्वाची दुबरी, तिनं ठेवलाय हात श्री. आई तत्वाची दुबरी, तिनं ठेवलाय हात श्री. गुरु कदमान येडगे बनतो मन करी गायकवाड, भक्ती ज्योत ही अखंड देवत मन मंदिरी कवाड. गुरु मंदन येडगे बंधू मन करी गायकवाड, भक्ती ज्योत ही अखंड देवत मन मंदिरी कवाड. निकम कदम आने येडगे बंधू मन करी गायकवाड, भक्ती ज्योत ही अखंड देवत मन मंदिरी कवाड. चतुर्सीमेची रखवाली आई करवल तुझा तरी, चतुर्सीमेची रखवाली आई करवल तुझा तरी. या गावाची मालकीन वरदान देवी, या गावाची मालकीन वरदान देवी, तिला ठेवलाय हात श्री. या गावाची मालकीन वरदान देवी, तुला ठेवलाय हात श्री. आई तत्वाची खरी, तिला